मुंबईच्या आझाद मैदानाभोवतीच्या हालचाली आता वाढताना पाहायला मिळत आहेत। पोलीस फोर्स, बॅरिगेट आणि अनेक वाहनं खरं तर या मैदानाच्या भोवती आहेत। या सगळ्या गोष्टींकडे पाहिल्यानंतर स्पष्ट दिसतंय की सरकारला हे आंदोलन मोडीत काढायचं आहे। काय सविस्तर वृत्त। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। सध्या मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती बसलेले आहेत आणि 1 दिवसाची परमिशन होती, मात्र पुन्हा 1 दिवसाची परमिशन वाढवण्यात आली। 2 दिवस झालेत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती बसलेले। काल दुसरा दिवस संपत आल्यानंतर 1 दिवसाची आणखी परमिशन देण्यात आली। हळूहळू एक दिवस वाढवायला सुरुवात केलेली आहे। मात्र फक्त मनोज जरांगे पाटीलच मुंबईत आहेत का? तर नाही। मनोज जरांगे पाटलांसोबत कोट्यावधी मराठा समाज हा मुंबईमध्ये फिरतो आहे। मग महापालिका म्हणू नका किंवा मग सीएसटी रेल्वे स्थानक म्हणू नका, इतरही ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड गर्दी केली आहे आणि मराठ्यांनी मुंबईची आता कुंडी तयार केल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरनं मराठा बांधवांनी कुणालाही त्रास द्यायचा नाही अशा पद्धतीचा पण केलाय। रस्त्यावर लावलेल्या गाड्या मराठा बांधवांनी दिलेल्या अधिकृत पार्किंग मध्ये नेऊन लावल्यात सुद्धा। तरी सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानाभोवतीच्या हालचाली का वाढत आहेत? पोलीस फोर्स कशासाठी बोलवला जातोय? ही जी वाहनं आपण पाहतायत ही वाहनं नेमकी कशासाठीची आहेत? बॅरिगेट्स, इतरही गोष्टी, सगळी तयारी चालू आहे। मराठा बांधवांनो सावधान, सरकार हे आंदोलन मोडीत काढण्याच्या तयारीत दिसत आहे। मात्र मराठा बांधवांनी या सगळ्या गोष्टींना सावध राहिलं पाहिजे। मराठा समाजाचं 2 दिवस झाले आंदोलन मुंबईत सुरू आहे। कुणालाही त्रास नाही, तरीही सुरक्षा नेमकी कशासाठी? या सगळ्या गाड्या येत आहेत कशासाठी? पोलीस फोर्स कशासाठी मागवले जात आहेत? बॅरिगेट, रस्त्या, या सगळ्या तयाऱ्या नेमक्या कशासाठी केल्या जात आहेत? सरकारच्या आणि व्यवस्थेच्या मनात काहीतरी शिस्त आहे। या सगळ्या गोष्टीला खरं तर मराठा बांधवांनो अजिबात गाफील राहू नका। सर्व मराठा समाजाला या निमित्तानं आव्हान देखील करण्यात येत आहे। मात्र ही सगळी तयारी सरकारची कशासाठी आहे? जर मराठा बांधव सहकार्याची भूमिका घेतो आहे, मनोज जरांगे पाटील सांगतात की गालबोट लावायचं नाही, कायद्याला धरून आंदोलन करायचंय, मराठा बांधव सुद्धा खरं तर या नियमांचं पालन करतात, तर मग हा फोर्स कशासाठी आहे? हे बॅरिगेट्स कशासाठी बोलवले जात आहेत? पोलिसांचा फोर्स कशासाठी आहे? ह्या गाड्या कशासाठी दिसत आहेत? ज्या गाड्या पाकिस्तानचं युद्ध सुरू झाल्यानंतर त्या गाड्या कधी दिसल्या नाही, त्या गाड्या मराठ्यांच्या आंदोलनात कशासाठी दिसत आहेत? मराठा बांधवांनो या सगळ्या गोष्टीकडे पाहून सावध होण्याची गरज आहे। सरकारचा, व्यवस्थेचा नेमका डाव काय आहे या संदर्भाने विचार सुद्धा करणं गरजेचं आहे। मुंबईतील मराठा बांधवांना सावध करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावरती फिरत आहेत आणि त्याच पोस्टचा आधार घेऊन या व्हिडिओ मध्ये सुद्धा हे जे फुटेज आहे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। मात्र मराठा बांधवांनो सावधान, पोलीस फोर्स, बॅरिगेट, इतरही तयारी पाहता सरकार हे आंदोलन मोडीत काढण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय। वेळोवेळी अपडेट आपल्याला आझाद मैदानातून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।